राज्य सरकारने निवडणुकीच्या पूर्वी शेतकऱ्यांना खोटे आश्वासनं देऊन शेतकऱ्यांची मते घेतली। कर्जमाफी करणार, पीक विमा देणार अशी खोटी आश्वासनं देऊन महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून आज सत्तेवर आले आहे। परंतु राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांची तात्काळ पूर्तता करावी व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, पीक विम्याची रक्कम ही लवकरात लवकर देण्यात यावी। तसेच 2023-24 मध्ये दर्यापूर अंजनगाव मतदारसंघात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीची भरपाई सुद्धा ही तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी। यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे यांनी जनविकास न्यूजशी बोलताना दिली आहे। दर्यापूर आणि अंजनगाव मतदारसंघात जे शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालेलं आहे आणि त्यांना त्या नुकसानाची भरपाई कोण्याही पद्धतीने झाली नाही आहे। त्याच्यामध्ये आपलं थिरोली गाव असो या आणखी अन्य आमच्या मतदारसंघातले बरेचसे गाव असो, कोणत्या गाव म्हणजे बरेचशा गावांना वगळण्यात आलेले आहे आणि आमच्या शेतकऱ्यांची जे हालत आहे, आज जे लोक मला येऊन मिळतात, तहसीलमध्ये येतात, पंचायत समितीमध्ये येतात, त्यांना म्हणजे कोण्या गोष्टीची कर्जमाफी नाही आहे, त्यांना पीक कर्ज माफ नाही आहे। त्यामुळे शेतकरी हा हवालदिल झालेला आहे। आता पुढच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आता पावसाळा लागल्यानंतर यांना बी बियाण्याचीही म्हणजे त्यांना कोण्या गोष्टीची त्यांना सरकारमार्फत आपल्याला बी बियाणे मिळेल की नाही मिळेल याची त्यांना शंका आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की आता आमच्या ऑफिसमध्ये कोणी बरेचसे लोक आपले श्रावण बाळ आणि तुमचे त्यांना जे सरकारी ज्या योजना आहे त्या सगळ्या योजना म्हणजे तहसीलच्या मार्फत म्हणा, आणखी आपल्या पंचायत समितीच्या मार्फत म्हणा, त्या सगळ्या योजना बंद झाल्यासारख्या आहेत। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे, गरीब लोक आहेत आणि जो माझा मतदारसंघ आहे हा खूप गरीब मतदारसंघ आहे। त्याच्यामुळे माझं असं शासनाला म्हणणं आहे की बाबा त्यांना सरसकट त्यांची जे कर्जमाफी आहे ते पण झाली पाहिजे आणि त्यांना त्या अतिवृष्टीमधून जे लोक वगळण्यात आलेले आहेत, जे गाव वगळण्यात आलेले आहेत ते त्यामध्ये घेण्यात यावे। आणि यासाठी मी शासन दरबारी सगळ्या गोष्टीचा मी मांडणी मांडणार आहे। माननीय आमचे मुख्यमंत्री साहेब यांना पण भेटणार आहे, याविषयी त्यांना निवेदन देणार आहे। आणि मतदारसंघाचा विचार केला तर मतदारसंघामध्ये बरेचसे असे गाव आहेत की तिथं अजूनही पाण्याची टंचाई आहे। त्यामुळे मी तहसीलदार साहेबांसोबत, शिवसाहेबांसोबत मी बैठक घेतलेली आहे, पाणी पुरवठ्याच्या लोकांसोबत बैठक घेतलेली आहे। त्या बैठकीमध्ये असं निष्पन्न झालं आहे की मतदारसंघातली लोकसंख्या वाढल्यामुळे जी पाईपलाईन आपण ते 30 वर्ष पहिला जे टाकली होती ती पाईपलाईन अपुरी असल्यामुळे त्या पाईपलाईन मधून लोकांना पाणी पुरवठा निश्चित होत नाहीये। त्यामुळे त्या पाणी पुरवठा निश्चित होण्यासाठी मोठी पाईपलाईन टाकण्यात यावी, या संदर्भातही मी मुख्यमंत्री साहेबांची भेट घेणार आहे। माननीय पालकमंत्री साहेबांसोबतही मी चर्चा करणार आहे। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।